हा आहे टँग नेपल. हा येतो अर्धा इंची, पावणा इंची, 1 इंची. याची फिटिंग करण्यासाठी आपल्याला ड्रिल मशीन लागेल. त्याला असे बीट लावून घ्यायचे. ज्या ठिकाणी आपल्याला फिट करायचं आहे बेलरला, त्या ठिकाणी या साईजवर माप टाकून घ्यायचं आहे. माप टाकून घेतल्यानंतर त्या मापाच्या ड्रिलनी आपल्याला त्या ठिकाणी ड्रिल पाडून घ्यायचं आहे. ड्रिल पाडून घेतल्यानंतर या टँग निपलला 2 रबर येतात. सर्वप्रथम आपल्याला त्यातली एक रबर काढून घ्यायची आहे आणि एक थ्रेडेड काढून घ्यायचं आहे बाहेर. थ्रेडेड आणि एक रबर काढून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीमध्ये एक रबर एका साईडला ठेवायची आणि एक थ्रेडेड असं लावून घ्यायचं. नंतर आपल्याला राहिलेली एक रबर आणि एक थ्रेडेड आतल्या साईडमधून आपल्याला आतमध्ये फिट करायची. या पद्धतीमध्ये आपण आवळून घ्यायचं. नंतर हे झाल्यानंतर आपण वापरू शकतो आउटलेट, इनलेट, ओव्हरफ्लो अशा 3 ठिकाणी आपण हे टँग नेपल वापरू शकतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये जे येतं ते टँग नेपल, त्याला येतं थ्रेड. ते आपण वापरू शकतो अशा पद्धतीमध्ये कॉक बसवण्यासाठी. ह्या टँग नेपलला येतं थ्रेड, त्याला पण सेम प्रोसेस. एक रबर आतल्या साईडनी, एक थ्रेडेड आतल्या साईडनी. हे येतं अर्धा इंची, पावणा इंची, 1 इंची अशा 3 साईजमध्ये येतं.